हा दही तडका दिसायला जेवढा चमचमीत दिसत आहे तेवढाच खायला टेस्टीही लागतो. याला बनवायला फक्त 7 ते 8 मिनिट लागतात. हॅलो फ्रेंड्स, मी आहे वैशाली आणि स्वागत आहे तुमचं मराठी मेजवानी विथ वैशालीमध्ये. तर आज मी तुम्हाला हा चमचमीत दही तडका बनवून दाखवणार आहे. तुम्ही याची कन्सिस्टन्सी, याचा कलर आणि याचं टेक्स्चर बघू शकता. खूप छान दिसत आहे आणि तुम्ही हे कशासोबतही खाऊ शकता. चपाती, भाकरी किंवा भाताबरोबर तुम्ही हे एन्जॉय करू शकता. घरात काही भाजीला नसेल तर हे एकदम इझी ऑप्शन आहे. उन्हाळ्यासाठी तर ही एकदम परफेक्ट रेसिपी आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे. रेसिपीसाठी पूर्ण व्हिडिओ बघा, मध्येच व्हिडिओ स्किप करू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपीसाठी सगळ्यात अगोदर आपल्याला कांदे लागणार आहेत. इकडे मी एक मोठी वाटी दही घेतलेलं आहे. त्याच्यासाठी मी इथे 2 कांदे घेतलेले आहेत. कांद्यांना मी अगोदरच सोलून स्वच्छ धुवून घेतले. कांदे आपल्याला एकदम बारीक कट करून घ्यायचेत. जर का तुम्ही हा दही तडका जास्त प्रमाणात बनवत असाल तर तुम्ही हे कांद्यांचे प्रमाण वाढवू शकता. माझे कांदे कट करून झाल्यानंतर मी इथे 3 ते 4 पाकळ्या लसूण घेतलेला आहे. लसूणही मी आता बारीक पीसेसमध्ये कट करून घेते. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये टोमॅटोही ॲड करू शकता. आपलं दही आंबट असतं आणि टोमॅटो ॲड केल्यावरती ते आणखी जास्त आंबट होईल, म्हणून मी इथे टोमॅटो स्किप केला आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घेतली, तिलाही मी बारीक कट करून घेते. एका बाजूला आता मी तडक्याची तयारी करून घेतली आहे. गॅसवरती मी एक छोटीशी कढई ठेवून घेतली. त्याच्यामध्ये 2 चमचे तूप मी ॲड केले. तुम्ही इथे तेल किंवा बटरचाही उपयोग करू शकता. तूप कडवत असताना मी इथे तुळशीची पानं ॲड केलेली, त्यामुळे तुपामध्ये थोडंसं तुळशीच्या पाण्याचं रेसिड्यू शिल्लक राहिलेलं दिसत आहे. दही तडका बनवण्याच्या 1 रात्र अगोदरच तुम्ही दही लावून ठेवा. दही फ्रेश असेल तर दही तडका छान होतो. जास्त आंबट दही वापरलं तर त्याचा आंबटपणा पूर्ण फ्लेवरवरती ओव्हरपॉवर करतो आणि त्याची टेस्ट अजिबात चांगली लागत नाही. इकडे आता तूप गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी पाव चमचा जिरं टाकून घेतलेलं आहे. जिरं चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये आपण बारीक कट केलेला लसूण मी ॲड केला आहे. लसूण ॲड करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 सुक्या लाल मिरच्या मी टाकल्यात. मिरच्या टाकून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये आपण कट केलेला कांदा टाकून घेतला आहे. तुम्ही जर का जास्त तिखट खात असाल तर तुम्ही इथे 2 हिरव्या मिरच्याही कट करून ॲड करू शकता. पण मी इकडे फक्त लाल तिखट वापरते आहे, कारण त्याच्याने कलर खूप छान दिसतो. आता आपला लसूण आणि कांदा सोनेरी रंगावर आलेला आहे. या स्टेजवर आल्यानंतर आपल्याला मसाले ॲड करून घ्यायचेत. मसाल्यांमध्ये सगळ्यात सुरुवातीला मी हळद टाकली आहे पाव चमचा. त्यानंतर लाल तिखट टाकलं आहे अर्धा चमचा. हळद आणि लाल तिखट एक 10 ते 15 सेकंद मी तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेते. त्यानंतर इथे मी 1 वाटी फेटलेलं दही ॲड केलं आहे. दही घेताना फेटूनच घ्या, नॉर्मल दही घेऊ नका, तर ते फाटलेल्या दह्यासारखं दिसेल. दही ॲड करत असताना गॅसची फ्लेम एकदम लो ठेवा. आता याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकते. थोडीशी कोथिंबीर आणि कसुरी मेथी ॲड करते. कसुरी मेथी असेल तर नक्की टाका, त्याच्यामुळे फ्लेवर खूप छान येतो. जर का तुमच्याकडे फ्रेश दही नसेल, 1-2 दिवसा अगोदरचं दही असेल तर त्याला एका सुती कपड्यामध्ये बांधून त्याचं सगळं पाणी काढून घ्या आणि नंतर ते दही चांगलं फेटून तुम्ही ते यूज करू शकता. नंतर सगळ्यात शेवटी मी इथे अर्धा चमचा साखर टाकली आहे. साखरेमुळे याचे सगळे फ्लेवर्स बॅलन्स होतील. आणखी 3 ते 4 मिनिट लो फ्लेमवरती ठेवून याचं ऑइल सेपरेट होईपर्यंत मी याला शिजवून घेतले. ऑइल पूर्णपणे सेपरेट होत आहे, म्हणजेच आपला दही तडका आता तयार आहे. मी इथे हा दही तडका तुम्हाला भातासोबत सर्व करून दाखवते. आमच्याकडे आम्ही ऑलरेडी भात बनवलेला, त्याच्यामुळे मी तुम्हाला हे भातासोबत सर्व करून दाखवते. तुमच्याकडे चपाती किंवा भाकरी असेल तर तुम्ही त्याच्यासोबतही ट्राय करू शकता. खूप छान लागतो. इथपर्यंत व्हिडिओ बघितला आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लवकरच भेटूया आणखी एका नवीन रेसिपीसोबत. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप आभार.